धुळे जिल्ह्यातील वाडीभोकर येथे भगवान वीर एकलव्य यांची जयंती 7 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। या निमित्ताने स्टेडियम चौक ते वेडीमाता मंदिरापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। डीजेच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। या मिरवणुकीत धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि सतत होत असलेला जयघोष यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। एकलव्य महाराजांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते। या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। आमदार भैयासाहेब अनुप अग्रवाल, उपमहापौर जोशनाताई पाटील, प्रफुल्ल पाटील, भिकानाप्पा वराडे, नगरसेवक विकीबाबा परदेसी, रोहित चांदोडे, अरविंदप्पा जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरव प्राप्त करून दिला। नगरसेवक विजय नाना देवरे, रंगदादा ठाकरे, जगदीश पाटील, अमोल सूर्यवंशी, चुनीलाल पाटील, हर्षल चौधरी, गोविंद चौधरी, पवनदादा वाघ, महेंद्र भाऊ माळी, बंटी भाऊ वाघ यांचाही या सोहळ्यात सहभाग होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रंगदादा ठाकरे, भटू ठाकरे, श्याम ठाकरे, कैलास ठाकरे, रवींद्र ठाकरे, ईश्वर सोनोने, विनोद ठाकरे, दशरथ ठाकरे, अमोल ठाकरे, पिंटू सोनोने, अजय मालचे, भैया पाटील, रोहिदास मालचे, राजधर ठाकरे, अक्षय देव तसेच गावातील मित्रमंडळांनी विशेष परिश्रम घेतले। या भव्य सोहळ्यासाठी वाडीभोकर परिसरात आदिवासी एकात्मता, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। वंदन करतो आणि आज आमचे रंगदादा नेहमीप्रमाणे एक वेगळी अशी भगवान एकलव्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत असतात। समस्त धुळेकर नागरिकांना भगवान एकलव्य यांचा आदर्श घ्यावा, जसं गुरुच्या आदेशावर त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, तसंच आज धुळेकर नागरिक आणि सर्वच धुळेकर त्यांना सगळ्यांना विनंती करतो का आज भगवान एकलव्यांना परिवार सर्वांनी वंदन करावं। महादंडनायक वीर एकलव्य भगवान जयंती आम्ही दरवर्षी तिथीप्रमाणे साजरा करत असतो। तसेच आजही 7 जून याही वर्षी जोरात भगवान महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्सवाने साजरे केलेले। सर्व इथं जमलेले माझे आदिवासी भावांना सगळ्यांना शुभेच्छा देतो व तसे धुळे शहराचे आमदार अनुप भैयासाहेब अग्रवाल यांच्या आशीर्वादाने ही महादंडनायक वीर एकलव्य भगवान जयंती मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने साजरा केलेली आहे। धन्यवाद।